ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची अपडेट आहे। जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांचे 35,000 कोटी थकले असल्याचं समोर येत आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडे कंत्राटदारांची एवढी थकबाकी आहे असं कळतंय। ऑक्टोबर 2024 पासून केंद्राच्या वाट्याचे पैसे बंद झालेत। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीयेत। जलजीवन मिशनचे पैसे राज्यांनीच उभारावे अशी केंद्राची सूचना आहे। त्यामुळे याचा परिणाम असा झालेला आहे की जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांचे 35,000 कोटी सध्या थकलेले आहेत। ही थकबाकी केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीची आहे। या संदर्भातली थकबाकी किती आहे आपण एकदा पाहूयात। जलजीवन मिशनच्या कामांचे 35,622 कोटी रुपये थकीत आहेत। केंद्राकडनं 19,259 कोटी रुपये येणं बाकी आहे। राज्य सरकारकडे जलजीवनची 16,363 कोटींची थकबाकी आहे। पैसे थकल्यामुळे सांगलीमध्ये हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली। ऑक्टोबर 2024 पासून केंद्राच्या वाट्याचे पैसे थकीत असल्याचंही कळतंय। जलजीवन मिशनसाठी राज्याचा 35,000 कोटींचा आराखडा होता। दोन 2024ला केंद्राकडनं 5,000 कोटींची तरतूद करण्यात आली। प्रत्यक्षात 1,600 कोटींचंच वाटप करण्यात आलं। 16 जून रोजी केंद्राचं राज्यांना पत्र गेलं आणि राज्यांनीच जलजीवनचा निधी द्यावा अशा सूचना देण्यात आल्या। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यामध्ये कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत। जलजीवनसाठी 3,900 कोटी द्या असं पाणी पुरवठा विभागाचे अजित पवारांच्या वित्त विभागाला पत्र गेलंय। जलजीवन मिशनची राज्यामध्ये एकूण 52,000 कोटींची कामं, 52,000 कोटींपैकी 25,600 कोटींची कामं पूर्ण झाली आहेत। केंद्र आणि राज्याने निधी न दिल्यामुळे जलजीवनची कामं सध्या अर्धवटच पडून आहेत। जलजीवन मिशन योजनेची मुदत मार्च 2025ला संपलेली आहे, समाप्त झालेली आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। राजू, एकंदरीत जी माहिती आता वाचली ती पाहता एकंदरीत अनेक प्रश्न या जलजीवन मिशन या संपूर्ण प्रोजेक्टच्या अनुषंगाने उपस्थित राहत आहेत की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यापैकी नक्की कोणाकडे बोट करायचं, आता जो अर्धवट अशा पद्धतीचं काम झालेलं आहे त्याबद्दल आणि पैशांच्या संदर्भामध्ये नक्की सविस्तरपणे काय सांगता येईल, कारण पुन्हा एकदा एका आत्महत्येच्या माध्यमातून या विषयाला तोंड फुटलंय। राजू, अगदी आपण पाहतोय की राज्यभरामध्ये कंत्राटदारांचे 90,000 कोटीहून अधिक पैसे जे आहेत ते थकलेले आहेत। त्यामुळे अनेक आंदोलन मोर्चे होताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामध्ये सगळ्यात जास्त जे होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे होते आणि आता जलजीवन मिशन जी केंद्राची योजना आहे त्याचं सुद्धा 35,000 कोटी रुपये थकलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे सांगलीमध्ये जे आहे ते हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। हे जर 35,000 कोटी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये केंद्राकडून तब्बल 19,259 कोटी रुपये हे राज्याला येणं बाकी आहे। ऑक्टोबर 2024 पासून 1 रुपया सुद्धा राज्याला आलेला नाही। त्यामुळे अनेक कामं जी आहेत ती अर्धवट पडलेली आहेत। तर राज्य सरकारकडनं जे वित्त विभागाकडनं या योजनेसाठी 16,363 कोटी येणं बाकी होतं ते सुद्धा आलेलं नाही। असे 35,000 कोटींची थकबाकी आहे। त्यामुळे जवळपास 50% कामं जी आहेत ती राज्यभरातली अर्धवट जी आहेत आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ही योजना 2019 मध्ये केंद्राने सुरू केलेली होती आणि त्यानंतर मार्च 2025 पर्यंत याची डेडलाईन होती। मात्र राज्यातल्या 50% कामं जी आहेत ती अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही, कारण केंद्राकडनं पैसा आलेला नाही आणि राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा बरोबर नाही। त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा या योजनेला पैसे दिलेले नाही। त्यामुळे अनेकांचे जे आहेत ते पैसे थकलेले आहेत। त्यामुळे आता हा पहिला बळी गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या संदर्भामध्ये अधिवेशन सुरू असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झालेली होती की जलजीवन मिशनची जे काही कामं केलेली आहेत त्याचे पैसे द्यावे, अशा प्रकारची आंदोलनं होती। मात्र सरकारने कुठेतरी दुर्लक्ष केलं का आणि त्यामुळे हा बळी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की यामध्ये अनेक बिलं जी आहेत ती थकलेली आहेत। त्यामध्ये 2024 मध्ये खरं तर 5,000 कोटी जे आहे ते केंद्राने बजेटमध्ये सँक्शन केले होते। मात्र फक्त 1,600 कोटी जे आहे ते पाठवले गेले आणि त्यानंतर 16 जूनला केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहिलं की जी योजना आहे ती मार्च 2025 पर्यंत तिची मुदत होती, आता पुढील 28 पर्यंत मुदत वाढवलेली आहे। मात्र त्याचा निर्णय जो आहे तो होणं अपेक्षित आहे। त्यामुळे सध्या राज्यांनी पैसे द्यावा, मात्र इतर राज्यांनी आपापल्या पदरचे पैसे दिलेले आहेत। मात्र महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही।
नाही, त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी हे पैसे जे आहेत ते दिलेले नाही, त्यामुळे ही कामं सगळी अर्धवट पडलेली होती. अनेक कंत्राटदार जे आहेत त्यांचे पैसे थकलेले आहेत, त्यामुळे केलेल्या कामांचं पैसे मिळावा यासाठी कंत्राटदार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यामध्ये जिल्ह्याचं कार्यालय आहे त्यामध्ये फेरा मारताना आपल्याला पाहायला मिळतात. अखेर एक जे आहे तो एका कंत्राटदाराने आपली आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न समोर आलेला आहे. एकूण जर पाहिलं आपण तर राज्यामध्ये 49.75% कामं झालेली आहेत आणि जवळपास 50% कामं जे आहेत अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत केंद्राकडनं किंवा राज्याकडनं पैसे येत नाही तोपर्यंत ही कामं जी आहेत ती पूर्ण होणार नाही, अशा प्रकारचे एक संकेत जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ही योजना आणल्यानंतर काही महिन्यांपूर्वी जे आहे ते केंद्रामध्ये 100 टीम ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या होत्या आणि त्यातल्या 6 टीम ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये पाठवलेल्या होत्या. नेमकी कामं कशी झालेली आहेत याची सुद्धा पाहणी केलेली आहे. 50%च काम झालेलं आहे आणि कागदावरची योजना आणि प्रत्यक्षामध्ये झालेली कामं आणि प्रत्यक्षातली योजना यामध्ये किती तफावत आहे हे तुम्ही आम्हाला उलगडून सांगितलं राजू, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सांगलीतल्या याच जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राज्य सरकारकडनं वेळेत बिलं मिळत नसल्यामुळे नैराश्यातनं आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केलाय. हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे. सरकारकडे हर्षलची 1,40,00,000ची देणी प्रलंबित आहेत. शिवाय हर्षलनं इतर काही जणांकडनं 65 लाखांचं कर्ज घेतल्याचीही माहिती आहे. हे बघा, मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे. तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही. एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही. जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे. मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे. सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही.